पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढतायत आणि या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात रुग्णांना दाखल करावं, जेणेकरून या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र याच रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट नसल्याचं समोर आलंय। महापालिकेच्या पीपी तत्वावर असलेल्या या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट अशी कोणतेही पद जे आहे ते मंजूर नाहीये आणि त्यामुळे या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाहीये। जीबीएस हा आजार न्यूरॉन्सच्या संदर्भातला आजार आहे, जेणेकरून या आजारात अनेकांना पॅरालिसिसचा त्रास होतोय किंवा तशा पद्धतीचा त्रास होतोय आणि याच्यावर उपचार करण्यासाठी न्यूरोलॉजिस्टची गरज असते। मात्र या रुग्णालयात गेले 4-3 दिवसांपासून एकही न्यूरोलॉजिस्ट नाहीये। इथे जे काही उपचार होतायत ते उपचार बाहेरून या ठिकाणी आलेले डॉक्टर उपचार करतायत। महत्वाचं म्हणजे एबीपी माझा ज्यावेळी काही रुग्णांच्या पालकांसोबत बोललं त्यावेळी त्या पालकांनी सांगितलं की आम्हाला आमच्या रुग्णाला या ठिकाणी आणून भरती करायचं आहे आणि इथे त्यांचे उपचार करायचे आहे। मात्र इथे न्यूरोलॉजिस्ट नाहीये, त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आणि त्यांनी त्यांच्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करत असल्याचं या सगळ्या पालकांनी सांगितलं। त्यामुळे जर ज्या दवाखान्यात न्यूरोलॉजिस्टच नाहीये त्या दवाखान्यात जेबीएस सारख्या आजारावर उपचार होणार तरी कसे, असा प्रश्न आता निर्माण झालाय। एवढंच नाही तर महापालिकेचा ढिसाळ कारभार यातून देखील दिसून येतोय। कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।